हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं. तुमच्या बुद्ध्या जर ठेप्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असेल या उपोषणाचा. कोणासाठी? तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकरं सुखी समाधानी करायचे आता पिढ्यानं पारचे, माझी जात मोठी करायची. त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय. मी समाजाचा अपमान होईल, मान खाली होऊन असं कधी वागत. म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला. मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार. काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा. तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका. मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच आहेत, दुसऱ्याला त्रास नाही देत. इतकाच मीडिया सुद्धा आंतरवालीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त. कधी पत्रकारांचं कधी ऐकायला मिळालं की त्रास झाला, इथंच मात्र ऐकायला येतं. त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय. बरं, हेच ते पोरं आहेत, आंतरवालीत त्रास नाही दिला, इथं कसं काय देते? हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय. रोडवर पण हेच आहे. कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फुगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फुगवायचं. ते उंदीर मिशा कोणीतरी येते बी सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आडाच लागतो असं. मला कळालंय बेटा, तो 2-4 बाऱ्या झालेला आहे. मी फक्त आंदोलनामुळे गप आहे. तो अंतरावले पण हेच केलं होतं एकदा, तो ह्या जिल्ह्यात पण हेच केलं, मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला मी चांगलं ओळखून आहे. तुला आणखीन एकदा सांगतो, तू माया नादाला लागू नको. तुला माहिती मी किती घंट्याचा आहे. मी जर मागा लागलो तो खुटा उपटीतो पुळा. असे चाळे करू नको. तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचंय. तुला अशी सवय पैशा पुढं. तो कसा मोठा झालेला आहे, तो आधी किती भिकारी होता हे सगळं माहिती आहे आम्हाला. आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे. त्यामुळे सावध भाई, माझं समाजाचं पोराला सांगणं आहे, मी सांगितलं तेवढं करा. मला डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या, निवांत ग्राउंडवर झोपा. तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवायला आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपण आपल्याला त्रास देवर आपण कमी नाहीत. आपण एकट्या मराठीची 5 ते 6 राज्य एवढी ताकद आहे, एकट्या मराठीची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो, ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळे तुम्ही ग्राउंडवरचा, मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्या तुम्ही तसं करत बसाल, पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नये हे पण समजून घ्या. तुम्ही काय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय, नसतं आजाद मैदानला यायचंय. किती सोपं आहे. वेळची वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा. आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चालत. काय मी मा बघतो कसं आरक्षण द्यायचं माझ्या जातीला. मी मेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं तेवढे. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडनी गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे, मराठ्यालाच किंवा पोरा असा होता असे. तिथं कुठेतरी जवळच्या आझाद मैदानच्या बाजूला पुढे मला माहित नाही, कॉर्नरच का क्रॉस नावं असे होते, बदले जाऊ नये. एकदा कॉर्नर म्हणतात, एकदा क्रॉस म्हणतात, एकदा काही म्हणतात. हातातला नाव ते घेता येणार आणि फेटा येणार. तिथं क्रॉस मैदान आहे कुठेतरी, तिथं गाड्या नेऊन लावून झोपा. जिथं जिथं मैदान असते तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणले की आम्ही आणखी मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. हा आज रात्री पण उद्या
नाही तर बाबा मी 2 पोराचं टीम पाठवीन आणि त्या बापाला नावीला गावाकडे फोन करून या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाची अवलादी, हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कुणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची, तुमच्यामुळे माझी जात हरू नाही. त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. कोण म्हणलं? मी सांगितलं तुम्हाला, न्यायदेवतांनी तुम्हाला अंतरवलीत होतं 10 दिवसापूर्वी सांगितलं. गरिबांचा आधार न्यायदेवता. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्यायदेवता न्याय देते. तसं न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. न्यायदेवतेचं बाहेर आडा, मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही. का? तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा, तुम्ही शांततेत तिथं बसा, हे न्यायदेवता म्हणू शकतं. आडवा न्यायदेवता म्हणू शकत नाही. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. पण नियमाचं पालन होणार. बर, मला नाही माहित. मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी पिऊन उठलोय. हे बघा, तुम्ही तरी किमान 10 वाजता नसेल, तुम्ही आपला सेकंद बघितलेला आहे. मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषण तुम्ही किती हाला किती. तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला धरून उठवणारे लोक आहे. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा. न्यायदेवता न्याय करेल. ते सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर जाऊन झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. मी फक्त तुमच्याकडून ऐकतो. बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही. कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही. पण आमच्याकडे काही निरोप नाही. त्यांच्याच बैठका सुरू असते. लगन लई चालू असेल त्यांची तिकडे दुसरी. मी आहे नाही दे मग काय कुठलं खेटर. आणि तुमच्या काय पाया मिळेल काय? अशी कोणची पद्धत आहे? आम्ही चर्चेला यावं आणि आमचं करावं. चर्चे फर्चाला नाही पाठवत आम्ही. कोणा तिकडे गेले फुटत आहे. तुम्हाला यायला काय झालं चर्चेला? तुम्ही चर्चेला या ना. बाकीचे मंत्री, बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटरवर येतात. तुम्हाला इथं 100-150 मीटरवर येत आहेत नाही का? बहाणेबाजी नका करू. तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं काय होतं तुम्ही बघा. म्हणा शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत. न्यायदेवता काय सांगते, देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या अक्कलनाच्या बुद्धीच्या पलीकडे. त्याच्या एका मस्तीखोर निर्णयामुळे, वागणुकीमुळे मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. या वागणुकीमुळे ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते की कधी 20-25 पिढ्यांना सुद्धा विचार केला नसेल. इतकी परिस्थिती तो आणू शकतो. बस झाला आता, बस. त्याला तर कोली तुम्ही, ते या लेवलला कवा कोली तुम्ही. मराठा आणि कुंडी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे. त्याला मी महत्व देत नाही. बस झाला आता. मला नथून अंगळून गेले. काय मग आता सांगितलं ना. अरे हिंदीचा दादा मला लेपाच काय, तुला काय सांगा. मायामुळे तो हिंदी बिघडायची. 2 वर्ष झालं. 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 2 वर्ष
आता मराठी सांगितलं तेच आपलं तिकडे वरगडून घ्यावं आणि काय झालं